नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. उद्या मॅथमॅटिक्स 1 चा पेपर आहे बरोबर. इम्पॉर्टंट कन्सेप्ट चॅप्टर 1 च्या आपण समजून घेतल्या. सोबतच चॅप्टर 1 चे जे काही PYQ होते ते समजून घेतले. चॅप्टर 1 आपल्यासाठी जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच चॅप्टर 2 सुद्धा इम्पॉर्टंट आहे बरोबर. आता सुरुवातीला चॅप्टर 2 च्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट नीट समजून घेऊ. त्यामुळे PYQ जे सॉल्व्ह करेल ते तुम्हाला अंडरस्टँडिंग करणं एकदम इझी जाईल. बघा, सगळ्यात पहिला येतो जनरल फॉर्म्युला. ह्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते आयडेंटिफाय करायला क्वेश्चन येतो किंवा MCQ पण येऊ शकतो. जनरल फॉर्म काय असतो? ax² + bx = c. नंतर रूट फाइंड करायच्या मेथड्स आहेत. पहिली मेथड ती फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्या स्टेप्स नीट समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टेप काय? जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करून a, b, c च्या व्हॅल्यू काढणं. त्यानंतर a × c यांचा जो काही प्रोडक्ट येईल त्याच्यानुसार फॅक्टर्स ठरवायचे. आता फॅक्टर्सला साइन देणं कसं करायचं ते नीट बघा. जी साइन b ला असेल डोळे झाकून हायर नंबरला साइन देऊन टाका. कळलं नक्की? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर b ला साइन मायनस असेल आणि जर नंबर 14 आणि 8 असेल तर जे साइन b चं आहे ते हायर नंबर म्हणजे 14 ला येऊन जाईल. कळलं नक्की? नंतर तिथून पुढची स्टेप्स एकदम इझी आहेत. ते आपण जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजून नक्की येईल. पुढची मेथड आहे ती कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करताना सगळ्यात पहिला फंडा काय? x² चा जो काही कोएफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू 1 पाहिजे. मग जर 1 नसेल तर 1 करून घ्यावी लागेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर असं दिलं असेल 9y² तर या ठिकाणी a ची जी व्हॅल्यू आहे ती 1 नाहीये, ती 9 आहे. मग या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड बाय 9 करावं लागेल. तेव्हा y² चा जो कोएफिशियंट आहे तो 1 होऊन जाईल. कळलं नक्की? नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? तर कुठला नंबर ऍड करायचा, कुठला नंबर मायनस करायचा, त्यासाठी k ची व्हॅल्यू काढायची. त्यालाच बोलतो आपण a². जो कसा काढणार? 1/2 × b ब्रॅकेटचा स्क्वेअर. नंतर तोच नंबर जो येईल k ची व्हॅल्यू जी येईल ती इक्वेशन मध्ये ऍड करायची, सबट्रॅक्ट करायची. तिथून पुढे रूटच्या व्हॅल्यू काढायच्या. नंतर पुढची मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड. एकदम सिंपल फॉर्म आहे बघा. काय फॉर्म्युला आहे? -b + (√b² - 4ac/2a. एकदम सिंपल आहे. ही मेथड सुद्धा तुम्हाला 3 मार्कला बोर्ड मध्ये विचारली जाते. आतापर्यंत कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड विचारले गेलेली नाहीये, परंतु येण्याचे चान्सेस जास्त आहेत. फक्त स्टेप डोक्यात ठेवा. स्टेप समजून आल्या की तुम्ही इक्वेशन सहज सॉल्व्ह करू शकता. पण फॉर्म्युला मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणारच. कळलं नक्की? आणि यांचाच उपयोग तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये सुद्धा होतो. आता पुढची कन्सेप्ट येते नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट डिसाइड कसं करतो आपण? b² - 4ac ने. यालाच आपण डिस्क्रिमिनंट सुद्धा बोलतो आणि डेल्टा म्हणजे ट्रायंगल या सिम्बॉलने शो करतो. जेव्हा त्याची व्हॅल्यू =0 असेल तेव्हा रूटचं नेचर रिअल आणि इक्वल असतील. जेव्हा >0 असेल तेव्हा रिअल असतील आणि अनइक्वल असतील. जेव्हा <0 असेल तेव्हा नॉट रिअल असेल. म्हणजेच काय? तर रिअल आणि इक्वल म्हणजे 4 असेल. रिअल आणि अनइक्वल म्हणजे एक 4 असेल, एक 5 असेल. नॉट रिअल म्हणजेच काय? तर b² - 4ac ची व्हॅल्यू अशी काहीतरी निगेटिव्ह आलेली असेल. त्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट, फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल रूटच्या व्हॅल्यू न काढता रूटची ऍडिशन आपण सहज काढू शकतो. कशी काढणार? अल्फा आणि बीटा हे रूट्स घेतले तर रूटची ऍडिशन -b/a. सेम त्याच पद्धतीने प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन पण काढू शकतो c/a ने. कळलं नक्की? नंतर जर तुम्हाला 2 रूट्स दिले असतील त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर त्यासाठी जनरल फॉर्म्युला असतो x² - (अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा). हा फॉर्म्युला नीट डोक्यात ठेवता यावरती 1 ते 2 मार्काला सम नक्की येऊ शकतं. समजलं? कन्सेप्ट क्लिअर झाल्या? चलो आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर नंबर 2 सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर. चला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघूया. 2 मार्क्सचे क्वेश्चन, इम्पॉर्टंट चॅप्टर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. क्वेश्चन काय दिलाय? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे फॅक्टरायझेशन मेथडने. आता पहिल्या स्टेप्स नीट समजून घ्या. इक्वेशन ॲज इट इज लिहिलं. त्यानंतर जनरल फॉर्म्युला सोबत कंपेअर केलं. त्याच्यामधून a, b, c च्या व्हॅल्यू काढल्या. त्यानंतर a × c चं मल्टिप्लिकेशन 15 आलंय. b ची व्हॅल्यू 8 होती. आता 15 चे फॅक्टर्स करायचे 5 आणि 3. नंतर मी मगाशी काय बोललो होतो? जे b ला साइन असेल ते डोळे झाकून हायर नंबरला देऊन टाका. आता मल्टिप्लिकेशन प्लस पाहिजे, याचा अर्थ दोनही नंबरला सेम साइन असेल. कळलं नक्की? क्लिअर? नंतर जे फॅक्टर्स आले त्या फॅक्टर्सनी मधला नंबर रिप्लेस केला. म्हणजे कसं झालं? तर x² ॲज इट इज जो 8x होता तो 8x रिप्लेस झाला 5x आणि 3x ने. नंतर +15 = 0 ॲज इट इज. नंतर 2 चा ग्रुप केला. ह्याच्यामध्ये कॉमन काय निघतंय? तर एक्सच निघतोय. सो x बाहेर आला. मग रिमेनिंग काय राहतंय? या ठिकाणी 1x राहिला. या ठिकाणी ऑलरेडी x बाहेर काढलेला आहे, फक्त 5 रिमेनिंग राहिला. क्लिअर? नंतर
15 आणि 3x मध्ये काय कॉमन निघू शकतं, तर 3 कॉमन निघाला, 3 बाहेर आला, मग या ठिकाणी फक्त x राहिलाय. बरोबर, ऑलरेडी 3 बाहेर आहे, म्हणजेच 15 म्हणजेच कसं असणार आहे 3 × 5. हा 3 ऑलरेडी बाहेर होता, म्हणजे आतमध्ये फक्त काय राहिला 5 राहिला. कळलं नक्की. नंतर या 2 नंबरला एका ब्रॅकेटमध्ये टाका, हे दोन्ही ब्रॅकेट कॉमन होते, त्यांच्याऐवजी एकच ब्रॅकेट लिहा. मग पुढं या दोनही ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 सोबत कम्पेअर केली. बरोबर, नंतर रूटच्या व्हॅल्यू आपण इझिली काढू शकलो. समजलं. अशा टाईपमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायला एक्झामला येऊ शकतं. क्लिअर नक्की. चलो आता पुढे बघा, जे मगाशी बोललो ना तुम्हाला तेच क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचंय आणि रूटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक रूट किती दिलाय -3, दुसरा किती दिलाय -7, एकाला अल्फा बोललं =-3, एकाला बीटा बोललं =-7. सुरुवातीला ऍडिशन म्हणजेच -3 -7 -10 आलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशन -3 × -7 मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच 21 आलं. अल्फा प्लस बीटा काढला, अल्फा इंटू बीटा काढला. बरोबर, आता जनरल फॉर्म काय असतो, तर x² मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा =0. ज्या व्हॅल्यूज काढल्या होत्या अल्फा प्लस बीटा -10 टाकून दिलं, अल्फा इंटू बीटा 21 टाकून दिलं. आता या ठिकाणी बाहेर मायनस आहे, आतमध्ये मायनस आहे, या मायनसमुळे आतमधलं साइन चेंज झालं, किंवा असंही समजा मायनस मायनस प्लस झालं. कळलं. आणि हे आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स वरून. समजलं नक्की. असे इझी क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क आणि 2 मार्क मध्ये दिसून येतील. त्यानंतर रूटची व्हॅल्यू दिलेली असेल आणि के ची व्हॅल्यू काढायची. सिंपल आहे बघा, के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x = 3 हे एक रूट होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं दिलंय, तर kx² - 10x + 3. बरोबर, आता ज्या ज्या ठिकाणी x होता त्या ठिकाणी आपल्याला 3 पुट करायचं आहे. मग आपण काय लिहिलं, पुटिंग x = 3 इन गिवन इक्वेशन. मग इक्वेशन मध्ये इथं x होता, या ठिकाणी x आहे, त्या ठिकाणी 3 व्हॅल्यू पुट केली, म्हणजेच k इन ब्रॅकेट 3² - 10 × 3 + 3 = 0. 3 चा स्क्वेअर 9k, नंतर 33 प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस म्हणजे किती येईल 27. हायर नंबरचा साइन, हा 27 इकडे आला प्लस झाला, 9 डिवाइड झाला, म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आली 3. एवढा सिंपल क्वेश्चन पण एक्झामला येऊ शकतो. तेच जे मगासपासून तुम्हाला सांगतोय ना, स्टेप्स इझी असतात पण मेथड समजणं खूप जास्त महत्वाचं आहे. कळलं नक्की. आता पुढचा क्वेश्चन बघा, जनरल फॉर्म मध्ये लिहायचं. इक्वेशन दिलेले आपल्याला 2y = 10 - y². जनरल फॉर्म कसा असतो आपला, ax² + bx + c. बरोबर, आता सुरुवातीला लक्षात एवढंच ठेवायचंय की राईट हँड साईडला 0 आणायचं आहे आणि लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल घ्यायचे. सो सगळेच्या सगळे व्हेरिएबल आपण काय केले, लेफ्ट हँड साईडला मूव्ह केले. मग y² या ठिकाणी प्लस झाला, हा 2y ऑलरेडी लेफ्ट हँड साईडलाच होता, प्लस होता, 10 प्लस होता, सो मायनस झालं. म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म्युला सोबत कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू किती मिळाल 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -10. समजलं नक्की. चलो पटकन या 2 पेजेसचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सम्स नीट बघून घ्या. कसं राईट करायचं, कसं रिप्रेझेंटेशन करायचं बोर्ड एक्झाम मध्ये ते तुम्हाला नक्की समजून येईल. घेतला स्क्रीनशॉट. चलो नेक्स्ट याही पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला, गुड. आता तुमच्यासाठी होमवर्क, व्यवस्थित सॉल्व्ह करा. फॉर्म्युला मेथडने सुद्धा सम सॉल्व्ह करायला दिलेलं आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करा. फॉर्म्युला मेथड ही 3 मार्क्सला सुद्धा विचारली जाते, त्यामुळे ही मेथड आपल्यासाठी महत्वाची आहे. कळलं नक्की. चलो आता पुढे येतात वर्ड प्रॉब्लेम. 4 मार्कचे क्वेश्चन या चॅप्टर मध्ये. मगाशीच बोललो फॉर्म्युला मेथड 3 मार्कला विचारली जाते, 3 मार्क्ससाठी जास्त क्वेश्चन विचारले जात नाही, डायरेक्टली 4 मार्क्ससाठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे नीट वर्ड प्रॉब्लेम बघून घेतात. बघा पहिला वर्ड प्रॉब्लेम काय आहे, इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर देन quotient is 2 more than 9 times the divisor and remainder is 5. Find the quotient and divisor. आता नीट बघा, ह्या सम मध्ये सगळ्यात पहिलं ह्या ज्या टर्म सांगितल्यात ना, क्वोशंट, त्यानंतर रिमाइंडर, त्यानंतर डिवायझर, हे नीट समजून घ्या. कसं राहतं, जो डिवाइड करतो त्याला बोलतो आपण डिवायझर, ज्याला डिवाइड करतो त्याला बोलतो आपण डिव्हिडंड, जे वरती उत्तर येतं त्याला बोलतो क्वोशंट, जे खाली बाकी राहतं त्याला बोलतो रिमाइंडर. कळलं नक्की. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट, डिवायझरला आपण x मानू. क्वोशंट काय सांगितला होता, 2 more than 9 times द डिवायझर. मग क्वोशंट काय होईल, 9 times द डिवायझर म्हणजे 9x, त्याच्यामध्ये 2 ऍड करा म्हणजेच काय झालं 9x + 2 झालं. बरोबर. नंतर त्यांनी पुढं डिव्हिडंड पण दिलेला आहे,
460 हा वाला डिव्हिडंड, नंतर रिमाइंडर सांगितलाय 5. सगळ्या गिवन गोष्टी व्यवस्थित मांडल्या. आता कंडिशन कशी तयार होती, जो डिव्हिडंड असतो तो कसा मिळतो, कोशंट आणि डिवायझरचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये रिमाइंडर ऍड केला की आपल्याला डिव्हिडंड भेटून जातो. ही कंडिशन नीट डोक्यात ठेवा. मग आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यू होत्या, डिव्हिडंडची व्हॅल्यू होती 460, पुट केली, डिवायझरला x बोललं, कोशंटची व्हॅल्यू 9x+2 काढली होती, 9x+2 पुट केली, रिमाइंडर 5 होता, 5 पुट केला, बस. आता सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह कसं करणार, x ने आत मल्टिप्लाय करा 9x² होईल, x ने 2 ला मल्टिप्लाय करा 2x होईल, हा +5 ॲज इट इज. आता त्यानंतर हा 460 होता, जो या साईडला आला तर काय होईल, मायनस होईल, म्हणजेच 9x² + 2x + 5 - 460 = 0 आलं. मग मायनस करून आन्सर काय येईल, प्लस मायनस मायनस झालं, म्हणजेच -455. कळलं, हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, इथपर्यंत वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला जमला पाहिजे. एकदा का तुम्हाला हे जमलं ना की इथून पुढचा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. तुम्ही फॉर्म्युला मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता, तुम्ही फॅक्टरायझेशननी पण सॉल्व्ह करू शकता. कळलं नक्की. आता सुरुवातीला फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करायचं, कंपेअरिंग करायचं जनरल फॉर्म्युला सोबत ax² + bx + c सोबत. त्यावरून a ची व्हॅल्यू भेटली 9, b ची व्हॅल्यू होती 2, c ची व्हॅल्यू होती -455. आता a × c काय असणार आहे, या दोघांचा प्रोडक्ट किती आला, -4095. b ला प्लस साइन होतं, फॅक्टर्स काढले 65 आणि 63. मगाशी जे बोललो तीच गोष्ट, जे साइन b ला असेल डोळे झाकून हायर नंबरला जायचं, मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे होतं, याचा अर्थ या दोघांचं साइन कसं असणार आहे, अपोजिट असणार आहे, म्हणून ह्याला मायनस साइन. कळलं. आता सम मी इथपर्यंत सॉल्व्ह करून दिलंय. आता इथून पुढे ह्याचं आन्सर काढायचं काम तुमचं आहे. कळलं नक्की. बघा, 50% काम झालंय. आता 50% काम तुम्ही नक्की पूर्ण करताल. हे पूर्ण करा म्हणजे तुमच्या मेथड पक्क्या होऊन जातील. समजलं नक्की. चलो पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. आता नेक्स्ट सम बघा, टाइम, डिस्टन्स आणि स्पीड वरती काय दिलंय, अ ट्रेन ट्रॅव्हल 240 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. एक युनिफॉर्म स्पीड दिलाय, ठीक आहे. इफ स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज बाय 12 km/h, म्हणजे आता स्पीड 12 किलोमीटरनी वाढलाय. म्हणजे 12 किलोमीटर नाही झाला, आधी x होता तो 12 किलोमीटरनी वाढला, म्हणजे असा झाला. म्हणजे आधी जर 40 असेल तर तो 12 वाढला, म्हणजे 40 + 12 हे किती होत आहे, 52 असा झाला. असं वरनं बोलायचं. कळलं. नंतर पुढे काय सांगितलंय, इट टेक 1 hour लेस. ओके, म्हणजे सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 1 hour कमी लागतोय. तर आपल्याला इनिशियल स्पीड काढायचा आहे. ठीक आहे, इनिशियल स्पीड काढायचा आहे. इनिशियल स्पीडला x मानू, बरोबर. मग न्यू स्पीड काय येईल, जसं इथं लिहिलं होतं तसंच x + 12 आला. आता पहिल्याला टाइम किती लागणार आहे, तर टाइमचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता नीट बघा, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम असतं. मग टाइम = काय आलं, डिस्टन्स अपॉन स्पीड. कळलं नक्की. डिस्टन्स 240, स्पीड x घेतला होता. आता नवीन टाइम कसा असणार आहे, तर 240 डिस्टन्स, स्पीड किती होता, x + 12, बरोबर. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय सांगितलंय, 1 तास कमी लागतोय. बरं, ठीक आहे. म्हणजेच हा जो टाइम असणार आहे, हा टाइम ह्या टाइम पेक्षा 1 तासाने कमी असणार आहे. म्हणजेच इथं जर 4 तास लागत असतील तर इथं 3 तास लागतील. म्हणजेच काय असणार आहे, तर 4 - 1 = 3. म्हणजेच 3 म्हणजे हा टाइम आला, 4 म्हणजे हा टाइम आला आणि -1 करायचंय. मग तेच केलं बघा. काय केलं मी, 240/x त्याच्यामधून 1 hour मायनस केला की आपल्याला हा टाइम भेटून जातोय. कळलं नक्की. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचंय, तर सिंपल, हे या साईडला आणा आणि 1 या साईडला घेऊन जा. 1 या साईडला आला म्हणजे प्लस झाला. 240/x + 12 प्लस होतं, सो या साईडला येऊन काय झालं, मायनस झालं. हे कळलं नक्की. परत एकदा ऐका, 1 लेफ्ट हँड साईडला गेला, प्लस झाला, हे प्लस होतं, या साईडला आलं, मायनस झालं. समजलं. आता पुढं काय, आपल्याला 240 नकोय, सो 240 काय केलं, बोथ साईडला डिवाइड केलं, म्हणजे हा 240 गायब, हा 240 गायब, या ठिकाणी 240 ॲज इट इज आलं. बरोबर. नक्की कळलं. आता काय क्रॉस मल्टिप्लाय करायचं, एकदम सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे अशा टाइप मध्ये मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय, मग काय आलं, x + 12 - x + x - x गायब, या ठिकाणी 12, यांचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं, x इन ब्रॅकेट x + 12, x ने x ला मल्टिप्लाय करा, x² आला, x ने 12 ला मल्टिप्लाय करा, 12x आला. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 12 × 240, 2880 आलं. 1 × x² + 12 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, x² + 12x. आता हा 2880
लेफ्ट हँड साईडला घेऊन या ठिकाणी प्लस होता, सो इकडे येऊन काय झाला, मायनस झाला. बरोबर. आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे. सी ची व्हॅल्यू किती आहे, -2880. मग ए इंटू सी चा प्रोडक्ट किती येतोय, -2880. ह्याचे फॅक्टर्स तुम्हाला ऑलरेडी काढून दिलेत. जे बी ला साईन होतं ते हायर नंबरला आलं. बरोबर. मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे म्हणजे दोघांची चिन्ह वेगवेगळे पाहिजेत. समजलं नक्की. आता हे सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करून बघताल. जर एक्झामला आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. घ्या पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. नेक्स्ट ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगताल. घेतला. चलो आता पुढचं सम बघा काय दिलंय. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. आता नॅचरल नंबर म्हणजे कसे तर असे बघा 1 2 3 4 5. आता प्रत्येक नंबर हा 1 1 ने इन्क्रीज होतोय. बरोबर. याला बोलतो आपण नॅचरल नंबर. मग जर मी ह्याला x म्हणलं तर हा काय होईल, x+1 होईल. हा काय होईल, x+2 होईल. हा काय होईल, x+3 आणि हा काय होईल, x+4. झालं अझम्पशन. तेच लिहिलं. कळलं नक्की समजलं. आता पुढे काय सांगितलं होतं, त्यांचा स्क्वेअर करा. ठीक आहे. स्क्वेअर केला प्रत्येकाचा, त्यांची ऍडिशन करा. किती येते ऍडिशन, 1455. 1455. आता जर नीट बघितलं एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर तर एक्स स्क्वेअरच येतोय. हे काय दिसतंय, हे आपल्याला अशा फॉर्म मध्ये दिसतंय a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर जे येतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. सेम 1 2 3 4 ब्रॅकेटला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग बघा सुरुवातीला एक्स स्क्वेअर तर एक्स स्क्वेअर ठिकाणी ॲज इट इज आला. नंतर x+1 चा स्क्वेअर म्हणजेच x चा स्क्वेअर, 2ab म्हणजे 1 इंटू एक्स इंटू 2 2x, नंतर 1 चा स्क्वेअर 1. नंतर सेम याही ब्रॅकेटला वापरलं. मग काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. सेम या ब्रॅकेटला वापरलं. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9. सेम याही ब्रॅकेटला वापरलं. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 इज इक्वल टू 1455. आता ज्या ज्या ठिकाणी एक्स स्क्वेअर दिसतोय ती टर्म ऍड करा. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग ह्यांची ऍडिशन किती येऊन जाणार आहे, 5x स्क्वेअर आले. बरोबर. नंतर सेम पुढे बघा 2x 4x 6x 8x ह्यांची ऍडिशन किती येते, 20x आली. बरोबर. नंतर नंबर बघा 1 त्याच्यानंतर 4 त्याच्यानंतर 9 आणि 16 ह्यांची ऍडिशन किती येते, 30 येते. कळलं नक्की. इझी आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करणार आहे आपण, हा 1455 प्लस होता या ठिकाणी येऊन काय झाला, मायनस झाला. मायनस झाल्यामुळे आन्सर काय असणार आहे, 1425 प्लस मायनस मायनस हायर नंबरचा आला साईन. आता ह्या सगळ्या टर्मला आपण 5 ने इझिली डिवाइड करू शकतो. सो 5 ने डिवाइड केलं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून सिम्प्लिफाय झालं. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 285. बरोबर. आता इथं a ची व्हॅल्यू किती आहे तर 1 आहे. b ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. c ची व्हॅल्यू किती आहे, -285 आहे. मग a इंटू सी किती आलं, -285. फॅक्टर्स तुम्हाला काढून दिलेत 19 आणि 15. जे साईन बी ला होतं ते साईन हायर नंबरला आलं. मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह पाहिजे म्हणजे दोघांचं साईन वेगळं पाहिजे. कळलं नक्की. नक्की समजलं. फॅक्टरायझेशन मेथड एकदम पक्की करून ठेवा. हे सम सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करा. पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचा आन्सर सुद्धा 1 2 3 टाकून मगाच्या तीनही क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकतात. घेतला स्क्रीनशॉट नक्की. आता नेक्स्ट सम बघा. अजून एक कन्सेप्ट. काय कन्सेप्ट दिली आहे, आधी सम वाचू मग कन्सेप्ट सांगतो. अ टँक कॅन बी फिल बाय 2 टॅप्स. ओके, 2 टॅपनी टँक फुल होतोय इन 6 आवर. ओके चला आता एका टॅपला ए बोलू एका टॅपला बी बोलू समजण्यासाठी. पुढे काय दिलंय, द स्मॉलर टॅप अलोन टेक 5 hours मोर दॅन बिगर टॅप. ओके म्हणजे एक स्मॉलर आहे एक बिगर आहे. मग आपण ए खोडूया इथं एस करूया. हा स्मॉलर झाला हा बिगर झाला. आता बिगर टॅप जर x आवर घेत असेल तर स्मॉलर टॅप त्याच्यापेक्षा काय करतोय, 5 hours जास्त घेतोय म्हणजेच x+5 आलं. बरोबर. आणि आपल्याला काय काढायचंय, फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय ईच टॅप टू फिल द टँक. म्हणजेच दोघांना टँक फिल करण्यासाठी किती टाइम लागेल ते काढायचंय. आता सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी टाइम आणि वर्कची कन्सेप्ट यूज झालेली आहे. नीट समजून घ्या. टाइम आणि वर्क एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. मग ह्याच्यासाठी स्टेप्स नीट बघा. सुरुवातीला जसं अजम्पशन केलं होतं तेच अजम्पशन खाली मांडलं. काय दिलं, बिगर टॅपला x आवर्स घेतले. आता x आवर्स मध्ये किती काम करेल ते बघा. अ पार्ट ऑफ टँक फिल बाय बिगर टॅप इन 1 hour म्हणजे 1 hour मध्ये किती टँकचा पार्ट फिल होईल हे काढण्यासाठी टाइमचा काय करायचा, रेसिप्रोकल करायचा. कळलं नक्की. शुअर. नेक्स्ट
स्मॉलर टॅपसाठी x + 5 घेतलं, बरोबर. मग तो किती पार्ट फिलअप करेल 1 आवर मध्ये? 1/x + 5. बघा दोघांचा सुद्धा टाइम जो दिला होता त्याचा रेसिप्रोकल केला की किती पार्ट फिल झाला ते आलं. सेम टाइम गेला होता त्याच्यावरून टँकचा किती पार्ट फिल झाला म्हणजे किती वर्क आलं ते सुद्धा काढलं 1 आवर साठी. डन. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय की दोघं जण तो टँक फिलअप करतात आहे. मग दोघा जणांनी एका तासामध्ये किती केलं असेल? तर एवढं काम केलं असेल, बरोबर. म्हणजेच काय, बिगर टॅप किती पार्ट फिल करतोय? 1/x. स्मॉलर किती करतोय? 1/x + 5, बरोबर. दोघं सोबत सुरू झाले, मग किती पार्ट फिल होईल? दोघांची ऍडिशन केली. कळलं नक्की? आता त्यांनी असं पण बोललंय की दोघं जण 6 आवर्स घेतात आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की बाबा दोघांनाही 6 आवर्स लागतात आहे. मग दोघं जण किती पार्ट फिल करतील? 1/6 करतील. कळलं नक्की? आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय सेमच आहे. कसं सेम आहे बघा. पार्ट ऑफ टँक फिल बाय बोथ टॅप इन 1 आवर, ही ऍडिशन होती. सेम पार्ट ऑफ टँक फिल बाय बोथ टॅप इन 1 आवर. लेफ्ट हँड साइड सेम आहे, सो राईट हँड साइड आपण कम्पेअर करू शकतो. कळलं नक्की? मग तेच केलं पुढं, बस कम्पेअर केलं. मग काय, क्रॉस मल्टिप्लाय झालं. x + 5 हा x इकडे मल्टिप्लाय झाला, दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन झालं. x + x 2x. नंतर x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा x², x ने आत मल्टिप्लाय करा 5x. या साईडला 1/6 ॲज इट इज आलं, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं, 6 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 1 ने इकडे मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय येत आहे? 12x. 6 ने 5 ला केलं 30. x² + 5x ॲज इट इज आलं. आता ह्याच्यानंतर ह्या सगळ्या टर्म काय केल्या आपण? राईट हँड साईडला मूव्ह केल्या, बरोबर. मग काय झालं? x² हा + 5x ॲज इट इज, -12x हा प्लस होता, सो हा सुद्धा मायनस झाला, इज इक्वल टू 0. म्हणजेच फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं प्लस मायनस सॉल्व्ह करून x² - 7x - 30 इज इक्वल टू 0. मग a ची व्हॅल्यू किती होती? 1. b ची व्हॅल्यू किती होती? -7. c ची व्हॅल्यू किती होती? -30, बरोबर. a × c केलं -30, म्हणजेच फॅक्टर्स किती आले? -10 आणि 3. कळलं नक्की? बघा नीट गोष्टी डोक्यात ठेवा. सुरुवातीला तुम्हाला एक टाइम दिलेला असतो, त्या टाइम वरून आपण वर्क काढतो, बरोबर. याही ठिकाणी आपण तेच केलं. टाइम दिला होता त्याच्यावरून आपण काय केलं? वर्क काढलं. म्हणजेच किती पार्ट फिल झाला असेल 1 आवर मध्ये ते काढलं. नंतर त्यांनी दोघांना कंबाईन करायला सांगितलं. कंबाईन करून त्यांनी स्वतः टाइम दिला होता. ही कंडिशन व्यवस्थित डोक्यात ठेवा. हीच प्रोसेस आहे टाइम आणि वर्कचं सम सॉल्व्ह करण्यासाठीची. कळलं नक्की? शुअर. चलो ह्याचा आपण पट्टसे स्क्रीनशॉट घ्या आणि हे सम ह्याचा आन्सर मला कमेंट मध्ये नक्की सांगताल. घेतला? रिप्रेझेंटेशन कसं करायचं समजलं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला 4 मार्क साठी लिहाव्या लागतील, तरच आउट ऑफ मार्क पडतील. घेतला? चलो ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? गुड. आता लास्ट सम बघा. हे सम जुलै 2022 ला 3 मार्क्स साठी जो क्वेश्चन 5 असतो ना त्याच्यामध्ये विचारलं होतं. किती सिंपल आहे बघा. एका लाईन मध्ये सम मेन्शन केलंय त्यांनी. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज 352. ठीक आहे. एक नंबर x घ्या, दुसरा नंबर y घ्या. प्रोडक्ट करतो म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजेच x × y किती आलं? 352 आलं. नंतर त्यांचं मीन दिलंय. मीन म्हणजेच काय? दोघांची ऍडिशन करायची आणि डिवाइड बाय 2 करायचं, बरोबर. शुअर. आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा, x × y दिलं होतं आपल्याला 352. त्याच्यावरून काय करू? y ची व्हॅल्यू काढू इन टर्म्स ऑफ x. मग कशी आली? तर x इकडे डिवाइड झाला म्हणजे ही आली y ची व्हॅल्यू. आता सेकंड कंडिशन काय होती? मीन होती, जी मगाशी तुम्हाला बोललो. दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2. हा 2 इकडे डिवाइड होता, इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे दोन्ही नंबरची ऍडिशन किती आली? 38 आली. एक नंबर आपण x घेतला होता, y ची व्हॅल्यू इथं वरतीच काढली होती, बस पुट केली. सिंपल. नंतर परत क्रॉस मल्टिप्लाय, x ने x ला मल्टिप्लाय केलं, x² आला, डिनॉमिनेटर x झाला, 352 ॲज इट इज, या ठिकाणी 38 ॲज इट इज आलं. नंतर x ने 38 ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय होईल? 38x होईल. त्यानंतर 38x या साईडला गेला, काय झालं? x² - 38x + 352 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं, फॅक्टरायझेशनने सॉल्व्ह करा. हे तुम्हाला दिलेत फॅक्टर्स. कळलं नक्की? बघा एवढं सिंपल सम आहे. हे 3 मार्क्सला शेवटच्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. कळलं? मग शेवटच्या क्वेश्चन मध्ये जर सम आलं तर ते एवढ्या सिंपल प्रोसेस मध्ये सॉल्व्ह होतं. फक्त व्यवस्थित विचार करा. कळलं नक्की?
घेतला स्क्रीनशॉट? बघा, सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितले, मेथड्स पण नीट समजून सांगितल्या. पहिले दोनही चॅप्टर आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. पहिल्या चॅप्टरचे पण PYQ त्याचा व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ पण नीट बघून घेताल. त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम कुठले इम्पॉर्टंट आहेत, कन्सेप्ट पण तुम्हाला समजून सांगितल्यात. अजिबात त्या गोष्टी स्किप करू नका. उद्या एक्झामच्या पेपरमध्ये त्याच गोष्टी तुम्हाला दिसून येतील. सो आत्ता सांगितल्यात, व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे उद्याचा पेपर इझी जाईल. कळलं नक्की? व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.